मग आता हे फायनल? आता यात काही चेंजेस होणार नाहीत ना? नाही नाही होणार. अथर्व, अथर्व, तू इथे काय करतोस? आई तू इथे काय करतेस? अरू, तू झोपली नाहीस अजून? नाही नाही, मी झोपलेच होते. तहान लागली म्हणून उठले. बघते तर हा नाही जागेवर, म्हणून बघायला आले मी. तर तुझ्या खोलीत आवाज येत होता म्हणून आत आले मी. तू काय करतोयस इथे? मी मी अगं अरू, शेखरचा फोन आला होता. हा त्याला मी बोलले ना की अथर्वचं लग्न ठरलंय, म्हणून त्याला अथर्वशी बोलायचं होतं. हो, काकाशीच बोलत होतो मी. तर त्याला मला कॉंग्रॅट्स करायचं होतं, पण फोन मध्येच कट झाला. राहूनच गेले शेखर भाऊजींना कळवायचं. बरं झालं तू सांगितलंस. हो, म्हणजे नीट बोलणं झालं नाही ऍक्च्युली. आता परत फोन लावतो, मग बोलणं होईल व्यवस्थित. अरू, तू जा झोपायला. तुला सकाळी लवकर उठायचं असतं ना. झोपणारच आहे मी. बरं देविका, शेखर भाऊजींना म्हणावं लवकर या परत. साखरपुड्याची तारीख काढायची आता. साखरपुड्याला हजर हवेत हा तिथे. हो, सांगते. बरं तूही लवकर झोप हा अथर्व. हो, हा, मी जाते. गुड नाईट. गुड नाईट मम्मी. हे पूर्वा, इडियट, लक्ष नाही ठेवता येत. मम्मा. गप्प बस. हे अथर्व, हे घे, फोन लाव लवकर. हो पूर्वा, प्लीज प्लीज बघ ना तू. हो, मी बघते. काय झालं? काही नाही, आई आली होती अचानक, सो कट करावा लागला. नाही, इट्स ओके. पण आता गेल्या ना काकू? हो, गेली गेली. ओके, सो मग आपण ठरल्याप्रमाणे करूयात. म्हणजे अनु आजारपणाचं नाटक करेल आणि मग एंगेजमेंट पोस्टपोन होईल. करेक्ट. आणि उद्या कुठल्या तरी कारणाने आपण बाहेर पडूया आणि भेटूया. मग पुढचं काय ते ठरवता येईल ना. या, डन. या. डन डन. बरं बरं, आता मी व्हिडिओ कॉल कट करतो. परत आई आली तर प्रॉब्लेम होईल. ओके, हो हो हो. बाय बाय. ठरव, बाळा इतकं नसतं रे घाबरायचं आयुष्यात. हा, चल, एंगेजमेंट पोस्टपोन झाली की जरा ब्रीदिंग स्पेस मिळेल आणि पुढे काय करायचं ना त्याचा विचार करता येईल. आणि मी स्वराला पण सगळं सांगून टाकतो. ए नाही नाही, घाई नको करूस अजिबात. आता जो प्लॅन केलाय ना त्याला सक्सेसफुल होऊ द्या आधी, मग ठरवू ना पुढचं काय ते. अगं पण काकू, मला खूप कसं तरी होतंय ग. तिला फसवल्यासारखं वाटतंय मला. अथर्व, आत्ता असं काही बोलू नकोस. नाहीतर मम्मीजी तुझं आणि अनन्याचं कधीच लग्न होऊ देणार नाही. मग हे अथर्व, तू आता जा आणि आरामात झोप. ही कसलीही काळजी करू नकोस. आम्ही दोघी आहोत ना तुझ्या बरोबर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हा, बघितलं सिमरन, इतकी मेहनत करून शेवटी अथर्वला आपल्या पार्टीत घेतलंच. हो काकीजी, ते तर आहे. पण अथर्व आपल्या पार्टीत अनन्यासाठी आलाय. अगं कारण काहीही असो, पण एकदा अनन्या आपल्या पार्टीत आली तर मग अथर्व कायम आपल्या बाजूने उभा राहणार आणि मग अरू एकटी पडणार. अनन्या या घरात लग्न करून आली तर मला तर आनंदच होणार आहे, कारण श्रीमंत घरातली मुलगी येणार आहे ना या घरात. अथर्वचाही फायदा आहे त्यात. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अरूचं नाक खेचलं जाईल आणि मला तेच हवंय.
ह्यापुढे मला सोडून प्लीज जाऊ नकोस. आपण काहीतरी सोल्युशन काढूया. एक शेवटचा प्रयत्न करूया. अगं अरू, शेखरचा फोन आला होता. हो, काकाशीच बोलत होतो मी. काय करू मी? खात्रीत सापडलोय. आज तुझ्या मदतीची खूप जास्त गरज आहे मला. करशील ना मला मदत? तू न मागताच खूप काही दिलंयस मला, पण आज मागतोय मी, माफी मागतोय. मला प्लीज माफ कर. दोन अत्यंत साध्या आणि इनोसंट व्यक्तींची मनं माझ्यामुळे दुखावली जाणार आहेत. स्वराचं मन दुखावल्याची सल कायम माझ्या मनात राहील. पण तिच्याशी लग्न करण्याचा खोटेपणा करून मी तिला तरी काय सुख देऊ शकणार? आणि दुसरी म्हणजे माझी आई. मी आईच्या मनाविरुद्ध वागेन असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, पण आता दुसरा पर्यायच दिसत नाहीये. माझा स्वरावर प्रेम नाहीये, माझं अनन्यावर प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि मला खात्री आहे अनन्या एकदा या घरात आली की ती सगळी कसर भरून काढेल, आईचं मन जिंकेल, आणि मग आईचा माझ्यावरचा सगळा राग दूर होईल. आईला तिच्या मनासारखी सून मिळेल. पण आता ही वेळ परीक्षेची आहे. देवा, मी योग्य तेच करतोय ना? मला आणि अनन्याला या सगळ्यातून तारून दे. आम्हाला वाट दाखव, आम्हाला साथ दे. देशील ना? कोण जाणे कोण जाई बोलुनी हवे सवे तेच तारे गारवारे वाटती नवे नवे थांबवून श्वास पाहिले वळून मी किती एकटी नसेन मी असेल तो ही सोबती हेच हाल सवाल पीड लागे आजकाल मी हसू गाच यार काय झाले मॅजिकल हे ब्युटिफुल. हाय. काय झालं? रागावली आहेस का? मी कशाला रागव? हे आज शॉपिंग साठी येऊ शकलो नाही मी म्हणून. अँड आय एम रिअली व्हेरी सॉरी यार. आज खरंच खूप जास्त कामात होतो मी, सिरियसली. नाही नाही, दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुझा हाच समजूतदारपणा मला खूप आवडतो. बरं, आज काय काय शॉपिंग केलं हे तरी दाखव. मी ऍक्च्युली एक लेहंगा घेतला एंगेजमेंटसाठी, बट तो फिनिशिंगला टाकलाय, सो आय कॅन्ट शो यू द लेहंगा. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अँड आय नो की तुझी चॉईस परफेक्ट असेल. आय नो युअर चॉईस. लेहंगा घेतलायस तू ना, त्या लेहंग्यामध्ये खरंच खूप सुंदर दिसशील. और शुड आय से दॅट तू तो लेहंगा घातल्यामुळे तो लेहंगा जास्त सुंदर दिसेल.
आणि अनन्या, थँक्स वन्स अगेन. थँक्स कशाबद्दल? माझ्यासोबत लग्न करायला होकार दिलास त्याबद्दल. विक्रांत, मी तुला नंतर फोन करू. मी ऍक्च्युली शॉपिंग करून आले आणि खरंच खूप दमले. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. यू टेक रेस्ट अँड टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअरसेल्फ. ओके, बाय, गुड नाईट, हॅव स्वीट ड्रीम्स. बाय. बाय. जगदीश, केटरिंग, मी तुला मेन्यू दाखवला ना, मी 3 प्रकारचे डिझर्ट सांगितली आहेत. गॉड, आय एम सो स्ट्रेस्ड. सगळं नीट होईल ना रे? होईल गे ना. तू इतकं मन लावून करते, सगळं व्यवस्थित होईल. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मम्मा, हा, बरं झालं आलीस. बस बस बस. बरं, मला सांग, तुमचं ते हेअर ड्रेसर, मेकअप ते झालं का सगळं? आजच काय ते ट्रायल घ्या. नाही, आयत्या वेळेला जर मनासारखं झालं नाही ना, तर अनन्याचा मूड जाईल. बरं, तुम्ही सॅलॉनची अपॉइंटमेंट घेतलीत का? नाही मम्मा, ऍक्च्युली मी काय तुम्ही असं, तुम्हाला ना कोणाला काही सिरियसनेसच नाहीये. मम्मा, मला नाही वाटत उद्या एंगेजमेंट होऊ शकेल. व्हॉट? असं का बोलतेस बेटा? बाबा, अरे काल रात्रीपासून अनुच्या खूप पोटात दुखते. तिला सारख्या उलट्या होत आहेत आणि मला असं वाटतं की तिची एंगेजमेंट आपल्याला पोस्टपोन करावी लागेल. एंगेजमेंट पोस्टपोन? काहीही काय बोलतेस तू श्रेया? असं कसं अचानक पोटात दुखायला लागलं अनन्याच्या? आय एम सॉरी मम्मा, पण आम्ही ऍक्च्युली काल जरा बाहेर खाल्लं. कदाचित त्याचाच तिला त्रास होत असेल, म्हणजे फूड पॉइझनिंग सारखं काहीतरी. आणि तुला माहितीये ना अनुचं पोट किती नाजूक येते. अगं, तुम्हाला माहितीये ना तिचं पोट नाजूक येते, मग कशाला बाहेर खाल्लं? ते सुद्धा एंगेजमेंट एवढी तोंडावर आलेली असताना. उगाच नाही मूर्ख म्हणत मी या मुलींना. अगं, बरं, अनन्याला एक कळत नाही, तू नको का तिला समजवायला? नाही, पण म्हणजे तिची तब्येत बरी नसेल तर ती एंगेजमेंटला उभी कशी राहील? एक्झॅक्टली. 1 मिनिट. साधं फूड पॉइझनिंग आहे. डॉक्टरकडे घेऊन जा तिला, उद्यापर्यंत बरं वाटेल. एंगेजमेंट पोस्टपोन नाही करता येणार आहे. सगळी अरेंजमेंट झाली आहे, बुकिंग झाली आहेत, लोकांना आमंत्रणं गेली आहेत. नो नो, नॉट पॉसिबल. आयत्या वेळेला हे असं काही करता येणार नाही. एंगेजमेंट ठरल्या वेळेलाच होणार. इरा, तू हायपर होऊ नकोस. तर शांतपणे विचार कर ना. अरे, बुकिंगचं काय कॅन्सल होतील, त्यात काय एवढं विशेष नाही ग. आणि आपले लोक काय 4 दिवसांनी सुद्धा फंक्शनला येतील, त्यात काय एवढं. पण अगं, अनुची जर तब्येत बरी नसेल तर ती कशी काय उभी राहू शकेल सांग ना. बाकी कशालाच अर्थ नाही. आणि डॉक्टरकडे जाऊन आली समजा, तिला बरं जरी वाटलं तर ती फ्रेश दिसणार आहे का? तिचा चेहरा उतरलेलाच असेल ना. आणि दिसण्याचंही एक वेळ जाऊ दे, पण ती अगं उभी राहू शकेल का इतक्या वेळ ह्या फंक्शनला, ते महत्वाचं आहे की नाही? अरे देवा, सगळं व्यवस्थित चालू होतं, हे काय मध्येच उद्भवलं आता? इरा, कूल डाऊन. अरे कूल डाऊन काय जगदीश? अचानक कसं अनन्याचं पोट दुखायला लागलं? श्रेया, तू मला खरं सांग, खरंच अनन्याचं पोट बिघडलंय? अनन्या? अनु, अरे, बाळा काय झालं? त्रास होतोय का फार? अशी कशी ही एकदम आजारी पडली? कालपर्यंत तर बरी होती. इरा, श्रेयाने सांगितलं ना सगळं आपल्याला. बघ, प्राण पण नाही बोलण्याचे तुझ्याकडे. मम्मा, अगं तिला रात्रभर उलट्या होत होत्या नॉनस्टॉप. श्रेया, मग रात्रीच सांगायचं ना. थांबलीस कशाला एवढा वेळ? अरे बाबा, अनुच मला नको नको म्हणत होती. बरं, तिला उलट्या थांबवण्यासाठी गोळी दे आधी, मग डॉक्टरकडे घेऊन जाऊ आपण तिला. चल जगदीश, चल. हो, मी चेंज करतो आणि गाडी काढतो. चल. बाबा बाबा, एक मिनिट. मी गोळी दिली आहे तिला आणि कालच्यापेक्षा ती बरीच बेटर आहे. आणि तुला ऑफिस आहे ना, तू जा ऑफिसला. मी घेऊन जाते तिला डॉक्टर. नाही, माझी एक महत्वाची मीटिंग आहे, पण मी ती कॅन्सल करू शकतो. नाही, नको नको बाबा, मी दी सोबत जाईन. हा,
नाही ठीक आहे, मलाही उद्यासाठी इव्हेंट प्लॅनरला भेटायचंच आहे. मी त्याला भेटते आणि मग डॉक्टरांकडे येते. चला. मम्मा मला नाही वाटत मी उद्या एंगेजमेंटसाठी उभी राहू शकेन. पण आता तर ही म्हणाली ना तुला कालच्या पेक्षा बरं वाटतंय. मग विकनेस आलाय ग खूप. हो ना, म्हणजे सलाईन पण लावावं लागेल कदाचित. ते डॉक्टर सांगतील. तुम्ही चला, उठा. मम्मा मम्मा प्लीज आपण एंगेजमेंट 2 दिवसांनी पोस्टपोन करूया प्लीज. हो ना, आणि विक्रांत एवढा समजूतदार आहेच, तो समजून सुद्धा घेईल. हो ना अनु? अगं अगं तिची तब्येत बरी नाही ना, ओरडू नकोस तिच्यावर. पाळण्यातलं बाळ नाहीये ते, ओरडू नको म्हणे. आता सगळी तयारी झाली, आता रत्तपारखीनं काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे? जे खरं आहे तेच सांगायचं. अगं 2-3 दिवसांचा तर प्रश्न आहे. लग्न मोडायला निघालो का आपण? तू काय चिडचिड करू नकोस. पण मी सांगतो त्यात काय एवढं, घेतील समजून ते. आणि बघ आत्ता ह्या क्षणी ना माझ्या मुलीची तब्येत महत्वाची. ओके बळा, आराम करा तू. हा चल. अनु चल 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 लवकर. अगं चल, काय दी मला टेन्शन आलंय ग. मी कधी ऍक्टिंग केली नाही आतापर्यंत. आणि मी बाबाशी खोटं बोलले. कसं तरी होतं ग, छान नाही वाटत आहे. गॉड अनु, मलाही वाईट वाटतंय ग. पण मला सांग, आत्ता आपल्याकडे काही ऑप्शन आहे का? चल पटकन तू अथर्वला फोन लाव आणि त्याला सांग मला लगेच भेट. 1 मिनिट. पाव किलो दाणे लिही. रवा लागेल का? रवा रवा लिहीच तू. जाडा रवा लिही 1 किलो. आणि मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता. एक मिनिट. आत्ता कोणाचा फोन होता? मित्राचा आहे. हॅलो. हॅलो अथर्व, ऐक, आम्ही आता डॉक्टरांचं कारण काढून आम्ही बाहेर जातोय. तुम्ही आम्हाला कॅफे डिलाईटला भेटा. ओके? हॅलो, तुला कळतंय का अथर्व मी काय म्हणते? ओके 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 बाय. बहुतेक त्याच्या समोर कोणीतरी होतं, त्याला कळलंय. आपण निघूया. मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आई ऐक ना हे मी नंतर आणलं तर चालेल का? मी आता आशिषला भेटायला चाललो. आत्ता? अरे बाबा, असं अचानक एकदम? हो, जरा अर्जंट आहे म्हणून. बरोबर, ठीक आहे, काहीतरी खाऊन जा. हे अरुणा. नाही नको मला खायला नकोय. ऍक्च्युली आम्ही दोघं कॅफे डिलाईट मध्ये भेटणार आहोत. तर आम्ही तिकडेच खाऊ. आणि मध्ये ऑफिसला गेलो नव्हतो ना मी, तर त्याचे अपडेट्स येणार आहे तुम्हाला. बरं ऐक, तो भेटणारच आहे तर मग साखरपुड्याच्या वेळेच्या सुट्टीचं पण सांग. मध्ये मध्ये 1-1 दिवस ऑफिसला जायला नको. घरी असलास की कामही पटापटा होती. बरं. हा, आणि हे ठीक आहे, तू बघ काय ते मी करते. बाबा मी जाऊन येतो कॅफे डिलाईटला. अरे हो, तू सांगितलंस मला, कळलं मला ते. बाय काकू. येतो मी. हा लवकर ये. सिमरन, आज आपण बाहेर ब्रेकफास्ट करूया का? अगं बाहेर काय जाताय? दलिया केलाय मी. काय केलंयस? दलिया. याक, सो बोरिंग. अन्नाला नावं ठेवू नयेत देविका. हे अरू, पण ते नाव ऐकल्यावरच आजारी पडल्यासारखं वाटतं, हो की नाही सिमरन? हो काकीजी. तसं ना मला पनीर पराठा खावंच वाटतंय. वाटतंय ना? चल 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 लवकर चल. आपले दोघांचे पर्सेस घेऊन ये. चल आपण बाहेरच जाऊन खाऊ. चल लवकर. अगं देविका, मी काहीतरी वेगळं करते तुम्हाला. ए नाही, प्लीज अरू, प्लीज प्लीज, आम्हाला आज बाहेर खायचं मूड आहे, प्लीज. अगं असं रोज बाहेर खाऊन ना त्रास होईल देविका. आपण त्याबद्दल नंतर बोलूया, आम्हाला उशीर होतोय. चल चल काय सिमरन. करते सगळं? सिमरन लवकर चल. असं काय करतात या? जाऊ दे ग. जाऊ दे काय, अन्न फुकट जातं रोज. काल अथर्व या दोघींसोबतच होता आणि आत्ताही या दोघी अथर्वच्या मागे मागे गेल्या. उगाच शंका येते मला, काळजी वाटते मला अथर्वची. काही चुकीचं होऊ नये म्हणजे मिळवलं.